नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव श्री स्वामी सेवेत सुंदराबाई आणि बाळाप्पा. कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे स्वामींच्या नवनवीन लीलांचा अनुभव तुम्हाला घेता येईल. तर कथेला सुरुवात करूया. अक्कलकोट निवासी श्री स्वामींच्या लीला आता रोजच सुरू होत्या. योगीराज श्री स्वामी निर्विकल्प निराकार होते. प्रज्ञापुरीतील वास्तव्यात त्यांनी अनेक लीला सहचार्यांना एक व्यक्ती यापेक्षा मानवी स्वभावातील विशिष्ट वृत्ती म्हणून जवळ बाळगलं होतं. आता अनेक विद्या नैसर्गिक मानवी वृत्तीतून आणि त्या अनुषंगानं घडणाऱ्या घटना यातून लोकांनी वैयक्तिक अथवा सामाजिक जीवनात कसं जगावं आणि कसं जगू नये याची शिकवण आणि ज्ञान स्वामी देत असत. अक्कलकोट वास्तव्यातील सुंदराबाई आणि बाळाप्पा या दोन लीला सहचारांना लाभलेला श्री स्वामींचा सहवास, त्यांच्याबाबत घडलेल्या घटना, त्यावरील श्री स्वामींच्या प्रतिक्रिया आणि त्यांचं परखड बोलणं यातून मिळणारा बोध भक्तांसाठी महत्त्वाचा आहे. सोलापुरात सुंदराबाई काडगावकर ही अकाली वैधव्य आलेली बाई राहत होती. तिच्या पायाला काही व्याधी झाल्यामुळे ती अतिशय त्रासली होती. प्रत्यक्ष भगवंत भूतलावर आले आहेत. अक्कलकोटात त्यांच्या कृपाशीर्वादाने सर्व व्याधी दूर होतात हे ऐकून सुंदराबाई आपली पायाची व्याधी दूर करायला अक्कलकोटात जावं असं वाटू लागलं. आपला 1.5 वर्षाचा लहान नातू बरोबर घेऊन तिने अक्कलकोटचा रस्ता धरला. इकडे अक्कलकोटात रोजच्या रोज वाढणाऱ्या गर्दीमुळे चोळापांना सर्व व्यवस्था सांभाळणं दिवसेंदिवस कठीण होऊ लागलं होतं. येणाऱ्या यात्रेमुळे त्यांच्याकडे पुष्कळ धनसंपदाही जमा होऊ लागली होती. श्री स्वामी हल्ली बराच वेळा गावाजवळील एका मोठ्या वटवृक्षाखाली बसून लागले होते. तिथेच त्यांचा दरबार भरत असे. सुंदराबाई अक्कलकोटास पोहोचल्यावर श्री स्वामी कुठे आहेत अशी विचारणा करत ती वटवृक्षाखाली बसलेल्या श्री स्वामींपर्यंत पोहोचली. श्री स्वामींच्या भोवताली लोकांचा गराडा पडला होता. त्यात चोळाप्पाही होताच. सुंदराबाईंनी श्री स्वामींना नमस्कार करून रडत रडत आपलं गारणं त्यांच्या कानावर घातलं. श्री स्वामींनी तिला प्रसाद दिला आणि तिच्या पायाच्या दुखण्यावर उतार पडेल असं सांगितलं. श्री स्वामी आश्वासक बोलण्याने सुंदराबाईंच्या मनाला उभारी वाटू लागली. त्यामुळे आता सुंदराबाईंनी अक्कलकोटातच काही दिवस राहण्याचं ठरवलं. रोज मध्यान्ही आणि संध्याकाळी श्री स्वामी जिथे बसलेले असतील तिथे दर्शनात जाण्याचा तिने नेम केला. काही दिवसातच श्री स्वामी कृपेने तिच्या पायाचं दुखणं बरं झाल्यामुळे तिला श्री स्वामींच्या अलौकिक आणि दिव्य शक्तीची कल्पना आली. सुंदराबाई मोठी ढालगज आणि चाणाक्ष होती. तिला काही आदराची आवश्यकता होतीच. तिने हे देखील हेरलं की श्री स्वामी सेवेत चोळापानी एकट्याची खूपच धांदल उडत आहे. आपण त्यास आयता मदतीचा हात दिला तर आपले काम देखील होईल. सुंदराबाईंनी आता रोज चोळापाच्या मागे लकडा लावला की मला तुमच्या मदतीसाठी ठेवून घ्या. तुमच्याबरोबर मी देखील श्री स्वामींची सेवा करीन. अक्कलकोटास योगीराज श्री स्वामींच्या दर्शनास येणाऱ्यांची संख्या आता अतिशय वाढली होती. श्री स्वामींना स्नान घालणं, केशर कस्तुरीचा टिळा लावणं, जेवण भरवणं, वस्त्र नेसवणं हे सगळं एकट्या चोळापासच करावं लागत असे. त्यांची तारांबळ उडत असे. त्याला सुंदराबाईंचा प्रस्ताव फारच आवडला. चोळापानं एक दिवस संधी बघून श्री स्वामींना विनंती केली की माझ्या मदतीसाठी सुंदराबाई सेवेत ठेवून घ्यावं असं वाटतं. योगीराज श्री स्वामींना प्रस्ताव ऐकला आणि म्हणाले, चोळ्या, सांभाळून राहा बरे. ही बाई तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल. चोळापाच्या लक्षात काहीच आलं नाही, परंतु आपल्या कामात हातभार लावण्यासाठी कुणीतरी मिळालं याच आनंदात त्याने सुंदराबाई श्री स्वामींच्या सेवेत ठेवून घेतलं. सुंदराबाई खूपच चतुर होती. ती मनापासून श्री स्वामींची सेवा करू लागली. आता चोळापानं आपल्या सेवेची सगळीच कामं सुंदराबाई सांगण्यास सुरुवात केली. श्री स्वामींचं वय 700 वर्षांच्या आसपास असलं तरी बरेच वेळा ते बालभावात असत. त्यामुळे त्यांना अगदी जेवण देखील भरवावं लागायचं. सुंदराबाईंनीही त्यांना आईसारखं सांभाळण्यास सुरुवात केली. हळूहळू योगीराज श्री स्वामींच्या सर्व सेवा
आणि सेवेकरी यांचा ताबा तिने स्वतःकडे घेतला. अक्कलकोटचे राजघराणे श्री योगीराज श्री स्वामींचे निस्सीम भक्त होते. एकदा श्रीमंत मालोजीराजे आपल्या लवाजम्यासहित हत्तीवर बसून मोठ्या डौल्याने श्री स्वामींच्या भेटीसाठी आले. श्री स्वामी खास बागेत बसले होते. लोकांचा लोंढा आसपास होताच मालोजीराजे हत्तीवरून पायउतार होऊन श्री स्वामींजवळ आले आणि त्यांनी नमस्कार करून मुजरा करतात अचानक श्री स्वामींनी मालोजीराजांच्या थोबाडीत हाणली. राजांच्या डोक्यावरील पागुटे धूर उडाले. हा प्रकार क्षणार्धात झाला. सर्वच जण स्तंभित झाले होते. श्री स्वामी कडाडलेच. काय माज दाखवतोस का श्रीमंतीचा? तुझ्यासारखे बुद्धिबळातले राजे आम्ही रोज बनवतो आणि मोडतो देखील. मालोजीराजे विवेकी होते. त्यांना क्षणार्धात आपली चूक लक्षात आली. त्यांनी शांत राहून श्री स्वामींचे पाय धरले आणि माफी मागितली. श्री स्वामी बरेच वेळा राजवाड्यात जाऊन राहत असत. राजवाड्यात पुरुषांना दर्शनास बंदी असायची. त्यामुळे सेवेकरी असलेल्या सुंदराबाईंनी या सेवेचा पुरेपूर फायदा घेतला आणि राणीसाहेबांची मर्जी संपादन केली. श्री स्वामी सेवेत राजवाड्यात राहण्यास गेले की सुंदराबाईंचंच राज्य असायचं. एकंदरीत सुंदराबाई श्री स्वामी दरबारात आपल्या अक्कल हुशारीने बस्तान बसवलं. कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील हावेरी गावी बाळप्पांचा जन्म झाला. घरची परिस्थिती खूपच सधन होती. त्यामुळे त्यांना विपत्ती आणि आपत्ती कधी जाणवलीच नाही. ते यजुर्वेदिक कर्मनिष्ठ ब्राह्मण होते. त्यांचा आचार जसा सोवळा होता तसं मनही सोवळं आणि कोवळं होतं. घरी पत्नी, मुलं बाळ वगैरे संसार सुखाचा चालला होता. एके दिवशी रात्री स्वप्नात 7 फूट उंच त्रिशूळ आणि कमंडलूधरी योगीराज आले आणि म्हणू लागले, मला विसरलास का रे? तुझ्या जीवनाचे इप्सित काही हे नाही. चल बाहेर पड आता. बाळप्पा खरं तर तेजपुंज योगीराजांना पाहून चकित झाले. परंतु ते अचानक दिसेनासे झाल्यामुळे योगीराजांना आपण धड नमस्कारही केला नाही याची त्यांना खंत वाटली. दुसऱ्या दिवसापासून बाळप्पांना संसार फिका आणि अनित्य वाटू लागला. हा संसाराचा राजवाडा सोडून फकिरी पत्करावी असा ध्यास त्यांच्या मनाने घेतला. देहावरील आसक्ती उतरायला लागली. वैराग्याची धगधगती आग मस्तकाला भिडू लागली. वयानं तिशीही ओलांडली नव्हती तरीही आता त्यांच्या वैराग्याच्या उर्मीने उचल खाल्ली. स्वप्नातील योगीराजांना ध्यास लागला होता. सद्गुरु दर्शनासाठी रानोमाळ हिंडावं आणि गुरुदेवांना हुडकून काढावं असा त्यांचा निश्चय होऊ लागला. पण जावं कुठे हेच कळत नव्हतं. मुलाबाळांना, पत्नीला खाण्याची ददात नव्हती. मुलीचं लग्न आणि मुलाचा उपनयन संस्कारही पार पाडला होता. बाळप्पांनी एक दिवस घरी हुबळीत कोर्टाच्या कामासाठी जातो असं सांगून घर सोडलं ते कायमचंच. जवळील मुरगोड शेती जाऊन त्यांनी चिदंबर दीक्षितांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि तिथे अनुष्ठान करू केले. आता त्यांना गाणगापुरी जाण्याचा संकेत मिळाला होता. दीक्षितांच्या समाधीचे पुजारी गलगिलचे ब्राह्मण होते. त्यांनी बाळप्पांना भूतलावरील परमात्मा अक्कलकोट निवासी श्री स्वामींबद्दल सांगितलं. हे ऐकून बाळप्पांना आता गाणगापूर ऐवजी अक्कलकोटला जाऊसे वाटू लागले. परंतु चिदंबर दीक्षितांच्या समाधीच्या पुजाऱ्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही प्रथम संकल्प केल्याप्रमाणे गाणगापुरी जावं आणि तिथे जसा दृष्टांत होईल तसं काम करावं. बाळप्पांना देखील हा विचार पटला. सुखासीनतेत आणि ऐशारामात जीवन घालवलेल्या बाळप्पांना गाणगापुरास पोचेपर्यंत खूपच त्रास झाला. परंतु सद्गुरू प्राप्तीच्या ध्येयाने झपाटलेल्या बाळप्पांना कष्ट, त्रास, व्याप, ताप यांची मुळीच पर्वा नव्हती. गाणगापूरला पोहोचून त्यांनी श्री नृसिंह सरस्वतींची सेवा आरंभली. पहाटे उठून भीमा अमरच्या संगमावर स्नान करून ते 2 प्रहर अनुष्ठान करीत. मध्यान्ही स्नान करून गावात 4 घरी भिक्षा मागून ती पाण्याबरोबर खात. 1 महिन्याच्या अनुष्ठानानंतर बाळप्पांना स्वप्न दृष्टांतात 3 संन्याशींनी दर्शन दिलं. हा त्यांना शुभशकुनच वाटला. त्यानंतर साधारण 2 महिन्यांनी योगीराज परत स्वप्नात आले आणि म्हणाले, ये आता लवकर, मी तुझी वाट पाहतोय. बाळप्पांना श्री स्वामींची खूण पटली आणि त्यांची जन्मोजन्मीची स्मृती जागी झाली. कधी एकदा योगीराजांची भेट होते असे सद्गुरूंच्या चरणावर स्वतःला झेकून देते असं त्यांच्या मनाला वाटू लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी नृसिंह सरस्वतींचं दर्शन घेऊन बाळप्पांनी आपली पडशी उचलली आणि अक्कलकोटची वाट धरली. रामनवमी 2 दिवसावर आली होती.
मजल तर मजल करत बाळप्पा रामनवमीच्या पारायणाच्या दिवशी अक्कलकोटास पोचली. योगीराजांच्या चरण रजाने पुनीत झालेल्या गावच्या शिवेवरच सद्गुरू भेटीसाठी व्याकुळ बाळप्पांनी लोळण घेतली. ती गावची शिव जणू त्यांच्यासाठी शिवतीर्थच होती. एका धर्मशाळेत आपली पडशी ठेवली आणि बाळप्पा तडक योगीराजांच्या दर्शनासाठी बाहेर पडली. मध्यान्ह समयास थोडा अवकाश होता. वाटेत 2 पैशांची खडीसाखर घेतली. लोकांना योगीराजांबद्दल विचारत विचारत ते खास बागेत श्री स्वामी जिथे बसले होते तिथे पोचले. स्वप्नात दिसलेली हुबेहूब तीच मूर्ती पाहून त्यांचं मन हरकून गेलं. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था झाली. त्यांचं भान हरपलं, मन आनंदलं, चित्त हर्ष विभोर झालं आणि डोळ्यात आनंदाश्रू जमा झाली. श्री स्वामी खास बागेत एका वृक्षाखाली पहुडले होते. त्यांची आणि बाळप्पांची नजरानजर झाली. बाळप्पांच्या अंगातून विजेची लहर चमकून गेली. त्यांनी योगीराजांच्या समोर साष्टांग दंडवत घातला. अतिशय भक्तिभावानं निजगुरूंचं दर्शन घेतलं. परमात्मा योगीराजही आपल्या अंतरंग शिष्याची वाट बघतच होते. या भेटीमुळे त्यांचाही आनंद गगमात मावत नव्हता. साधुत्वाची खूण काही वेगळीच असते. श्री स्वामी उठून बसले आणि खास बागेतील वृक्षांना आलिंगन देऊन आपला आनंद प्रकट करू लागले. प्रभूची सर्व लीलाच विचित्र. बाळप्पांनी कितीही वेळा श्री स्वामींचं दर्शन घेतलं तरी त्यांचं मन भरेना. गुरु आणि शिष्य दोघंही भावविभोर झाले होते. एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती. येणाऱ्या काळात बाळप्पांची खडतर परीक्षा श्री स्वामी घेणार होते. वेळ आली होती. लीला सहचर सुंदराबाई आणि बाळप्पांना जवळी बाळ गेले. वृत्ती नमुने दाखवून जगाला योगायोग्य शिकविले. श्री स्वामी समर्थ.